किल्ले रायगडावर शौर्य अभिमान दिवस उत्साहात राजश्री खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमास अभिवादन. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर 18 मार्च 1777 रोजी तिसऱ्यांदा स्वराज्यात समावेश करण्याच्या ऐतिहासिक मोहिमेत कोरेगावचे शमशेर बहाद्दर राजश्री खंडेराव बर्गे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावलेल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ बुधवारी शौर्य पराक्रम व अभिमान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेला 253 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोरेगाव येथील बर्गे कुटुंबियांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात रायगडावर अभिवादन सोहळा साजरा केला. अभिमान दिनानिमित्त पहाटे 5:30 वाजता कोरेगाव येथील बाजारपेठ मैदानात बर्गे कुटुंबियांसह शहरातील सर्व प्रभागातील नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती. नियोजनानुसार 11 बसमधून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि राजश्री खंडेराव बर्गे यांच्या जयघोषात किल्ले रायगडाकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी बसेस पुढे विधिवत श्रीफळ वाढवण्यात आला. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्वांनी गडाचे दर्शन घेऊन पवित्र माती कपाळी लावली. त्यानंतर युवकांनी पायऱ्यांमार्गे पायी चढत केली तर ज्येष्ठ नागरिक व महिलांनी रोपवेच्या माध्यमातून गडावर प्रवेश केला. या सोहळ्यात कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग सुतार, ज्येष्ठ नागरिक फत्तेसिंह बर्गे, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग बर्गे, नलिनी बर्गे, वंदना शिंदे, उल्का मालुसरे आदी मान्यवर सहभागी झाले होते. रायगडावर पोहोचल्यानंतर राजदरबारातील मेघडंबरीतील सिंहासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच राजश्री खंडेराव बर्गे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक श्रेयस दीपक बर्गे यांनी शौर्य व अभिमान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. यानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजश्री खंडेराव बर्गे यांच्या जयघोषात रायगड दणाणून सोडला. मुख्य कार्यक्रमानंतर होळीचा माळ, श्री जगदीश्वर मंदिर, शिवाजी महाराजांची समाधी यांचे पूजन करण्यात आले. तसेच राजदरबार, महादरवाजा, राणीवसा बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी बुरुज, गंगासागर तलाव आदी ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात आल्या. शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. साताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारीवर विधान परिषदेत खंडाजगी, कोरेगाव पोलीस ठाण्याच्या चौकशीचे सरकारकडून आश्वासन. सातारा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि पोलीस यंत्रणेच्या कामगिरीवरून बुधवारी विधान परिषदेत जोरदार खंडाजगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा ठामपणे उपस्थित करत कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार शिंदे यांनी कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप करत त्यांच्या चौकशीचे आणि आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली. जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा सभागृहात सादर केला. त्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, तपासाची गती आणि विविध प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत आकडेवारी वाचून दाखवत पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करत असल्याचा दावा केला. तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत यापूर्वीच क्लीन चिट दिल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. मात्र आमदार शिंदे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्या तक्रारीच्या आधारे पुन्हा एकदा सखोल चौकशी केली जाईल असे स्पष्ट आश्वासन डॉक्टर भोयर यांनी दिले. गृहराज्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न व्यक्त करता आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली. मी केलेले आरोप हे केवळ राजकीय हेतूने नसून पुराव्यानिशी आहेत. जर माझे आरोप चुकीचे ठरले तर मी सभागृहात माफी मागण्यास तयार आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे या प्रकरणाला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले. दरम्यान या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस यंत्रणेतील त्रुटींवर प्रकाश टाकला तर सरकारने आकडेवारीच्या आधारे आपली बाजू ठामपणे मांडली.
मुख्यमंत्री आहेत आणि मला वाटतं की गृह खात्याची मुख्यमंत्र्यांनी धुरा घेतल्यानंतर न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. सभापती महोदय, विश्वास आहे, कारण सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय मी पेनड्राईव्ह दिला, काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते आहे, यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते. मी या सभागृहामध्ये वारंवार बोललेलो आहे, मी राजकीय बोलत नाही, पण मुख्यमंत्री महोदय खरंच मी सांगतो, आपण रिव्ह्यू घ्या आणि तिथे असलेली पोलीस यंत्रणा ज्यावेळेला राजकीय थोडासा हस्तक्षेप होतो त्यावेळेला ती ढिली पडते, नाईलाज होतो, कायम करायचं असतं. काही अधिकारी त्यामुळे मस्तवाल होतात. मी सातत्याने सांगितलंय क्राईम वाढले काय, तो 100% वाढलाय आणि हा वाढत असताना जे कोणी अधिकारी आहे त्याचा उल्लेख पण मी केला, मी आपल्याला पत्र पण देतो आणि त्याचा चौकशी करून जर त्या खरोखर त्यात सत्य असेल. मी परवा सांगितलं, काल 1-2 अल्पवयीन मुली ज्यावेळेला गेल्या त्यांची तक्रार करायला गेलेल्या वडिलांना सुद्धा आणि त्या पालकांना सुद्धा अटेंड केलं गेलं नाही, अजूनही ती तक्रार घेतली नव्हती. काल आपलं तक्रार इथं झाल्यानंतर त्याची केस दाखल करून घेतली. ही सत्य परिस्थिती आहे, पालकमंत्र्यांना माहिती आहे. माझी विनंती एवढीच आहे, जे कोणी दोषी अधिकारी असतील त्याची चौकशी करा आणि त्यात जर दोषी नसतील तर त्यांना प्रमोशन करा, दोषी असतील तर कारवाई करा, कायद्याचा धाक दिसून द्या. आज काही गेलं, तरुण पोरामध्ये ज्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा गुन्हेगारीकडे आकृष्ट वाटतोय, पार्ट्या कोयता हे सर्रास सुरू झालेला आहे, त्याला धाक बसवण्यासाठी आपण पोलीस प्रशासन म्हणून काही कडक कायदे करणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतात, त्यांना फॉलो करणारी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तो धाक बसवण्यासाठी आपण एसपीनं तशा प्रकारच्या सूचना करणार आहात का? आणि दुसरा, ज्या अधिकाऱ्यांची आम्ही कोरेगावच्या वगैरे तक्रार केलेली आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करून कारवाई करणार आहात का? बल्लाळ म्हणून. सभापती महोदय, सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी वारंवार सातारा जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. एक विशिष्ट घटना आपण त्या ठिकाणी सांगितली की सातारा शहरामध्ये भर दिवसा एका युवकाची निर्गुण हत्या झाली. हे खरं आहे की 22 जानेवारी 2026ला हा त्या ठिकाणी घटना घडली आणि सदर गुन्ह्यात एकूण 15 आरोपीपैकी 11 आरोपींना आपण त्या ठिकाणी अटक देखील केली आणि 4 आरोपींचा शोध त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु शिंदे साहेब, आपण जे सांगितलं की दिवसेंदिवस या ठिकाणी क्राईमची संख्या वाढते. मी आपल्याला या ठिकाणी माहिती देतो, 2024 आणि 2024चा कंपॅरेटिव्ह चार्ट देखील मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी उत्तरामध्ये ठेवलेला आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीनंतर तातडीनं दखल घेऊन पोलीस प्रशासनानं कारवाई देखील तशीच त्या ठिकाणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर 2024 साठी खुनाच्या 48 घटना सातारा जिल्ह्यामध्ये झाल्या होत्या, 2025 मध्ये 38 झाल्या. खुनाच्या प्रयत्नाच्या घटना 2024 मध्ये 113 झाल्या होत्या, 2025 मध्ये त्या 82 झाल्या. सदोष मनुष्यवध ज्या 19 होत्या 2024 मध्ये, त्या 2025 मध्ये 7 झाल्या. दरोड्याच्या घटना ह्या 15 होत्या, त्या 18 झाल्या. जबर चोरी 123 घटना 24 मध्ये झाल्या होत्या, 2025 मध्ये त्या 49 झाल्या. तर एकंदरीतच 24च्या ऐवजी 25 मध्ये झालेल्या घटनांची संख्या त्या ठिकाणी कमी झाली आहे. परंतु असं हे समर्थनार्थ नाही आहे की या घटना कमी झाल्या म्हणून समर्थन याचं करायचं, परंतु एकंदरीतच याच्यावर रोख लावण्याकरिता पोलीस प्रशासन हे पूर्णपणे ताकदीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. दुसरं, आपण ते सांगितलं होती परवाच्या लक्षवेधीच्या वेळेस की बाबा ते अल्पवयीन मुलींचे पालक जेव्हा तक्रार करायला गेले तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुन्हा दाखल झालेला होता शिंदे साहेब, आपल्या चर्चेमुळे ना त्याच्या आधीच त्या ठिकाणी गुन्हा झालेला होता. दुसरा विषय, आपण ज्या ज्या अधिकाऱ्यांबद्दल त्या ठिकाणी तक्रार केली आहे त्या अनुषंगाने देखील आधीच पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाच्या मार्फत चौकशी करण्यात आली होती, त्यांच्याकडनं त्या ठिकाणी क्लीन चिट देण्यात आली होती. तरी आपण सन्मान्य सदस्य असल्यामुळे पुन्हा एकदा आपण दिलेल्या पेनड्राईव्हच्या अनुषंगानं चौकशी सुरू करण्यात आल्या. निश्चितपणे याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात. शशिकांत शिंदे, आपण सांगितलं की महासंचालकांनी क्लीन चिट दिली. मी या सदनामध्ये सांगितलेलं आहे, मी कोणाचं भांडवल करत नाही. मी प्रामाणिकपणाने सांगतो, तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही आहे. सामान्य माणूस ज्यावेळेला तक्रार करतो त्या पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याकडून न्याय मिळाला नाही. जे कोणी तक्रार दाखल केले ते कोणत्या पक्षाचे नव्हते. माझी विनंती आहे, मी कालही सदनामध्ये बोललेलो आहे मुख्यमंत्री महोदय, जर चुकीचं निघालं तर हा शशिकांत शिंदे जाहीर माफी या सभागृहात मानेल. ज्यावेळेला गांभीर्याने बोलतो त्यावेळेला ते स्वतःच बदली मागतायत आता, पण तिथे यायलाच कोण तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे
की आपण खरोखर आमच्याकडून, मी राजकीय भांडवल करत नाही, करायचं असतं तर 3 वर्षापासून केलं असतं, पण मी खरोच प्रामाणिक सांगतो, कायदा सुव्यवस्था राहावा म्हणून त्या PI बल्लाळबद्दल मी बोललो होतो. वाटलं तुम्ही पोलिसांच्याकडून रिपोर्ट घ्या, पोलिसांच्याकडून रिपोर्ट घ्या, हप्ते कोण गोळा करतो त्यांची नावं सकट मी दिली होती. त्याचबरोबर ज्या लोकांना त्यांनी कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून सगळं घ्या. माझी विनंती एवढीच आहे मुख्यमंत्री महोदय, नुसत्या त्या PIची आणि आपण सांगताय की गुन्हे कमी झालेत. आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांकडे बघितल्यानंतर गुन्हेगार चरचर कापले पाहिजे, हे शून्यात आलं पाहिजे रेकॉर्ड. पण तरी सुद्धा आपण सांगितलं, बोललाय की कमी झाले आहेत, याचं समर्थन आम्ही करणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की या 2 विषयासंदर्भामध्ये आपल्याकडून कायदा सुव्यवस्था राहण्याच्या संदर्भातली कारवाई आणि त्याच्याबद्दल काय दुरुस्त्या करतील त्याच्याबद्दलचं उत्तर आणि याची चौकशी, क्लीन चिट दिली तरी मागणी केल्यानंतर, पत्र केल्यानंतर आपण चौकशी करा, पुराव्यासकट मी देतो आणि ते दिलेले खरं ठरलं तर त्यांच्यावर कारवाई करा. शिंदेसाहेब, आपण जो पेनड्राईव्ह दिला त्या अनुषंगानं ऑलरेडी त्या ठिकाणी चौकशी पुन्हा अजून द्या, पुन्हा चौकशी करू आणि जर दोषी आढळले तर तुम्ही सॉरी मागण्याची गरज नाही, विभागाच्या वतीनं मी आपलं सॉरी म्हणेल, पण निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावर जर तो दोषी आढळला तर त्याच्यावरती कारवाई करू. इतका शब्द सभागृहामध्ये. सातारोड येथे आठवडा बाजार दिवशी पुरवठा विभागाची धडक मोहीम, राजपुरोहित स्वीट मार्टवर कारवाई, घरगुती गॅस सिलेंडर जप्त. सातारोड येथे बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी कोरेगाव तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धडक तपासणी मोहीम राबवत मुख्य बाजारपेठेतील राजपुरोहित स्वीट मार्टवर कारवाई करून घरगुती वापराचा एक गॅस सिलेंडर जप्त केला. या कारवाईमुळे सातारोड परिसरात खळबळ उडाली आहे. सातारोड परिसरात गॅस एजन्सीद्वारे घरगुती वापरासाठी दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर व काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत त्यांनी पुरवठा निरीक्षक गौरव माने यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी होत असल्याची बाब लक्षात घेऊन पुरवठा निरीक्षक गौरव माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक तपासणी मोहीम सुरू केली. या पथकामध्ये सातारोडचे मंडलाधिकारी अशोक तारळकर, ग्राम महसूल अधिकारी महेश देवकर तसेच पुरवठा लिपिक प्रशांत कदम यांचा समावेश होता. या पथकाने सातारोड गावातील विविध हॉटेल व्यवसाय आणि स्वीट मार्टमध्ये तपासणी केली. या दरम्यान मुख्य बाजारपेठेतील राजपुरोहित स्वीट मार्ट येथे घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुरवठा निरीक्षक माने यांनी तात्काळ संबंधित गॅस सिलेंडर जप्त करून राज्य शासन व पुरवठा विभागाच्या सूचनांनुसार पुढील कारवाई केली. सातारोडमध्ये अचानक कारवाई झाल्याने इतर हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली असून प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सातारोडनंतर तालुक्यातील इतर प्रमुख गावांमध्येही अशीच अचानक तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याचे पुरवठा निरीक्षक गौरव माने यांनी स्पष्ट केले. दरम्यान तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यातून घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात येणाऱ्या तक्रारींची नोंद व पडताळणी केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू असल्याचे माने यांनी सांगितले. तसेच गॅस एजन्सी धारकांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कोरेगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान, महामार्गावर नागरिकांची तारांबळ. कोरेगाव शहरासह तालुक्यातील विविध भागांना बुधवारी सायंकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने यापूर्वीच राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट दिला होता. त्यानुसार कोरेगाव तालुक्यात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली असून वादळी वाऱ्यासह पावसाने काही गावांना अक्षरशः झोडपून काढले. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मोगाव फाटा परिसरासह ग्रामीण भागात सुमारे 1.5 तास पाऊस कोसळत राहिला. यामुळे परिसरात ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसामुळे एकीकडे हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कांदा, गहू आणि इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान मुगाव फाटा परिसरात महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. चिखलामुळे दुचाकी घसरून किरकोळ अपघातांचे प्रकार घडले असून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. एकूणच या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गासमोर नव्या संकटाची सावट निर्माण झाली. हो ती मागचं पण पडणार आहे. पडलं घसरतंय बरं का, असं घे घसरल्यात.